अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ. शिकवितो जो जगण्याचा सार, तोच तू अमुचा आधार. तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार. भक्त हो, लवकरच येणाऱ्या दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जे दत्त भक्त आहेत, जे स्वामी भक्त आहेत, आपण सर्व एकाच गुरूंचे भक्त आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त नवरात्र म्हणजे काय, दत्त जयंती सप्ताह 7 दिवस कोणते नियम पाळावे, काय करावे, काय करू नये याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आपली मराठी संस्कृती प्रत्येक सणाला एक आपण वेगवेगळं महत्त्व देतो. त्यानुसार आपल्याला सण साजरे करावे लागतात. तसेच सणानुसार त्याचे नियम असतात. मराठी संस्कृतीमधील देवीचं घटस्थापना जी असते त्याचं खूप विशेष महत्त्व आहे. म्हणजेच दसऱ्याला आपण घटस्थापनेला घट बसवतो, तर दसऱ्यापर्यंत आपल्याला देवीचे सर्व नियमांचे आपण पालन करतो. त्याचनंतर मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते चंपाषष्ठीपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवांचं, जेजुरीच्या खंडोबा महाराजांची सुद्धा घटस्थापना करावी लागते किंवा त्यांची आपल्याला एक कुळाचाराप्रमाणे सेवा करावी लागते. त्यानंतर दत्त जयंती येते, तर आपल्याला दत्त नवरात्रसुद्धा साजरं करावं लागतं. तर ते कधी सुरू होते व नियम कोणते असावे, कोणते नियम पाळावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहत असताना कमेंट्समध्ये श्रीपाद श्रीवल्लभ असे लिहायला विसरू नका. तर भक्त हो, आपल्याला ही नियमांचं पालन का करायचं सर्वात महत्त्वाचं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही त्रास आहेत. जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांच्यासाठी भक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे श्री गुरुदत्त महाराजांच्या दत्त जयंतीच्या आधी तुम्हाला ज्या ज्या सेवा करता येतील, जे जे नियम पाळता येतील ते ते तुम्ही करा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. बऱ्याच जणांना मूल होत नाही किंवा काहींना मुलं आहेत पण ते विकलांग आहेत, म्हणजेच काहीतरी त्यांना प्रॉब्लेम आहे. बऱ्याचशा घरामध्ये 2 मुली आहेत, 3 मुली आहेत. त्यांची इच्छा आहे आम्हाला मुलगा व्हावा किंवा आम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी. त्याचबरोबर बरेचसे जण खूप शिकलेले आहेत पण जॉब नाही, किंवा मग नोकरी आहे पण तिथे तुम्हाला मनासारखं पेमेंट वगैरे मिळत नाही. जे जे आयुष्यामध्ये अडचणी असतील, काही ताई खूप सेवा करतात, घरामध्ये पती व्यसनी आहे किंवा मग मुले ऐकत नाहीत. जे जे प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती एकच मार्ग की फक्त गुरुदत्त महाराजांचे तुम्हाला चरण धरायचे आहेत आणि गुरुचरित्राचं एक तरी तुम्हाला वर्षात पारायण करायचं आहे. आता दत्त जयंती म्हणजे आपल्या सर्वांसाठी मांदियाळी अगदी खूप मोठा उत्सव आहे. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर भक्त हो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी गुरुदत्त महाराजांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जयंती, दत्तात्रय जन्मोत्सव साजरा करतात. आता यावर्षी 26 डिसेंबर वार मंगळवार या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे. तर 25 डिसेंबरला श्री गाणगापूर येथे ही दत्त जयंती साजरी होते, फक्त याच ठिकाणी. मग बाकी महाराष्ट्रभर 26 डिसेंबरलाच ही दत्त जयंती साजरी होणार आहे. तर दत्त म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे, असा ब्रह्म, विष्णू आणि महेश अशा 3 अंशांचा अवतार म्हणजे श्री गुरुदेव दत्त महाराज. भक्त हो, दत्त जयंती आधी 7 दिवस महाराजांचा जन्मोत्सव म्हणून आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे असते. तसेच प्रत्येक दत्त मंदिरात सप्ताह असतो, तर स्वामींच्या केंद्रात मठातसुद्धा सप्ताह असतात. आणि प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करता येईल असे नाही, पण तुम्ही घरामध्ये राहून काही नियमांचे पालन करा. आता तुम्ही पारायण करणार असाल नसाल, पण जर तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त आहात ना, तर तुम्हाला हे नियमांचं पालन करावंच लागणार आहे. तरच जी काही आजवर तुम्ही भक्ती करत आहात आणि यापुढे करणार आहात, याचे फळ तुम्हाला मिळत जाईल. आपण नेहमीच म्हणतो की स्वामींच्या केंद्रात गेल्यावरती किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते किंवा आपल्याला खूप शांत, प्रसन्न वाटते. अगदी घरी येण्याची सुद्धा इच्छा होत नाही.
खूप जणांच्या तोंडातून सहज जातं. ही जागा खूप पवित्र असते, कारण तिथे दररोज देवांची 3 वेळा आरती, मंत्र, स्तोत्रसह पूजा केली जाते. म्हणून अशा ठिकाणी देवाचे जागृत स्थान निर्माण झालेले असते. आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरातसुद्धा हे 7 दिवस जे आहेत, या 7 दिवसामध्ये म्हणजे 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत, काही चुका तुम्हाला कटाक्षाने टाळायच्या आहेत. तर माहिती एक एक करून समजून घ्या. 20 तारखेला बुधवार आहे आणि याआधीच तुम्हाला म्हणजे आज उद्या 2 दिवसात घरामध्ये साफसफाई करून घ्या. मग या दिवशी तुम्हाला बुधवारी सकाळी मुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे. अंघोळ आणि तुमची जी इतर कामे आहेत, बाहेर जागा असेल तर तिथे छान तुम्ही शेणाचा सडा टाका, शक्य असेल तर. नसेल तर मग हळदीच्या पाण्याने तुम्हाला सडा टाकायचा आहे. त्यावरती सुंदर रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे आपलं प्रवेशद्वार आहे, उंबरठासुद्धा तुम्हाला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. उंबऱ्याची तुम्हाला हळदीचं लेपन शक्य असेल तर तुम्ही हळदीचं लेपन करून पूजा वगैरे करा. किंवा या 7 दिवसामध्ये नंतर गुरुवार आहे, शुक्रवार आहे, अशा एखाद्या दिवशी तरी तुम्ही उंबरठा लेपन करा. त्याचबरोबर दररोज तुम्हाला उंबऱ्याला हळदी कुंकू लावून आणि धूपदीप दाखवून पूजा करायची आहे. उंबरा स्वच्छ असेल, पूजा असेल तर घरामध्ये सुद्धा तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जी येत राहते. जी चांगली ऊर्जा आहे ती घरामध्ये खेचली जाते. हा तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे. दररोज तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीमध्ये सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजेच उंबऱ्याच्या दोन्हीही शेजारी तुम्हाला गाईचे पाऊल आणि तुम्हाला लक्ष्मी पाऊल काढायचेच आहेत. गाईच्या पाऊलची तुम्हाला इथे आवर्जून पूजा करायची आहे, कारण दत्त महाराजांच्या पाठीमागे गाय उभी असते. म्हणून तुम्हाला या 7 दिवसामध्ये ही सेवा करायची आहे. प्रवेशद्वाराला म्हणजेच तुम्हाला समोरचं जे तुमचं दार आहे तिथे तुम्हाला आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आहे. हे तुम्हाला पहिल्या दिवशी करायचं आहे. कुठलंही शुभ कार्य म्हटलं की आपण आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या दारी लावतो. तसंच आपल्या सर्वांसाठी हे खूप मोठं कार्य आहे आणि हे तुम्ही अवश्य करा. त्याचनंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायण आवर्जून करायचं आहे. तर ते सुद्धा तुम्हाला मांडणी करून करायचं आहे. केंद्रामध्ये जर करणार असाल तर घरी मांडणी करा, घरी संकल्प सोडून जा आणि देवा मला खरंच खूप काही दे असं तुम्ही अजिबात अट्टहास करू नका. मला मनाने करायचं आहे, देवा तू करून घे. भोळ्या भाबड्या भक्तीने तुम्ही देवाची सेवा करा. कुठलंही तुम्हाला इच्छित फळ प्राप्तच होणार आहे. किंवा कुठलीही मनात एखादी इच्छा तर असतेच, पण दे देवा मला तू देच, मग मी हे करतो असं काही करायचं नाही. मनोभावे सेवा करा. देव आपल्या मनातलं सर्व जाणतो. देव आपल्याला बरोबर सर्व काही देतो. तर मांडणी वगैरे कशी करायची, गुरुचरित्राचे नियम कोणते आहेत यावरती मी आधीच व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केलेले आहेत. तुम्ही जर पाहिला नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ पण पहा. त्यानुसार तुम्ही मांडणी करा. त्यानंतर तुम्हाला घरी जर पारायण करत असाल किंवा मंदिरामध्ये जाणार असाल तर तुम्हाला दररोज सकाळी आपल्या देवासमोर जी मांडणी केलेली आहे किंवा तुमच्या मंदिरामध्ये स्वामींची मूर्ती आहे तर तुम्हाला घरामध्ये 2ही टाईम नैवेद्य दाखवायचा आहे. जे तुम्ही खाता तेच नैवेद्य दाखवा. शक्यतो या दिवसात कांदा लसूण जरा कमी प्रमाणात खा किंवा खाऊ नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा तरी आरती करायची आहे. सकाळी नसेल शक्य संध्याकाळी करा. घरात मांसाहार अजिबात करायचा नाही. तसेच मार्गशीर्ष महिन्यात आपण मांसाहार करत नाहीत, पण तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला हे 7 दिवस मांसाहार अजिबात करायचा नाही. या 7 दिवसात जास्तीत जास्त स्वामींच्या सेवा करायच्या आहेत. आता बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न येतो की दत्त महाराजांची सेवा आम्ही तर स्वामी भक्त आहोत, मग का करावी? दत्त महाराजांचा 4था अवतार आहे श्री स्वामी समर्थ महाराज. तुम्ही स्वामींची सेवा करा, गुरुदत्त महाराजांची करा. दोन्हीही देव एकच आहेत. भेदभाव आपण अजिबात करायचा नाही. आणि ज्या ताईंना पारायण वगैरे करायचं आहे त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. त्याचबरोबर काही घरामध्ये ड्रिंक वगैरे जर तुमच्या घरात कोणी करत असेल तर त्यांनीसुद्धा हा नियम अवश्य पाळावा. आणि जर ते पाळतच नसतील तर तुम्ही स्वतः देवाला प्रार्थना करा, देवच त्यांना चांगली बुद्धी देवोत आणि त्यांचं जे काही व्यसन आहे ते सुटून जाईल. त्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायची. आता तुम्हाला जास्त काही जमत नाही ना, तर तुम्हाला हे 7 दिवस सकाळी उठल्यापासून स्वामींचे नामस्मरण चालू करायचे आहेत. म्हणजेच अंथरुणातून उठलात की श्री स्वामी समर्थ माऊली, शुभ सकाळ, ते
दिवसभर स्वतःच्या प्रत्येक कामात महाराज सोबत आहेत असा भाव मनात असू द्यायचा आहे. म्हणजेच प्रत्येक वेळी महाराज सोबतच आहेत असाच एक भाव ठेवा. अगदी रात्री झोपेपर्यंत आणि झोपताना सुद्धा श्री स्वामी समर्थ माऊली शुभरात्री असे म्हणून झोपा. बघा 7 दिवस असे केल्याने तुम्हाला काय अनुभव येतो. तसेच आपल्याला इतरांच्या घरचे खायचे नाही, परान्न तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. अगदी तुम्ही छोट्या छोट्या सेवा ज्या करत आहात त्यामुळे हा नियम पाळायचा आहे. आणि आता जे गुरुचरित्र पारायण करणार आहे, स्वामी चरित्र पारायण करणार आहेत अशांनी तर हा नियम पाळायचा आहे. बाकीच्यांनी नाही पाळला तरी सुद्धा चालेल. तर घरामध्ये वादविवाद अजिबात करायचा नाही किंवा होऊ द्यायचा नाही. घरामध्ये अगदी हसतं खेळतं आनंदी वातावरण ठेवायचं आहे. आणि आपल्या तोंडून इतरांना अजिबात वाईट बोलायचं नाही, इतरांबद्दल वाईट विचार करायचा नाही. बऱ्याचशा महिला काय करतात, गुरुचरित्राचं तर पारायण लावता, पण आपण जेव्हा एकमेकांना कॉल करतो किंवा भेट होती त्यावेळी आपण कदाचित इतरांबद्दल काहीतरी वाईट निघून जातं. शक्यतो हा महिलांमध्ये खूप मोठा एक गुण असतो की हे असंच केलं तिने तसंच केलं. काहीही कोणाला वाईट बोलू नका. या 7 दिवसांमध्ये चांगले आचार विचार ठेवा. आणि या गोष्टींबरोबरच महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दारामध्ये जे कोणी भिक्षा किंवा काहीतरी मागण्यास येतील, म्हणजे जे गरजू आहेत, कदाचित कोणीही तुमच्या दारामध्ये येऊ शकतं, शक्यतो दुपारी, त्यांना तुम्हाला रिकाम्या हाती अजिबात पाठवायचं नाही. फुल ना फुलाची पाकळी, तुम्हाला यथाशक्ती जे देता येईल ते त्यांना द्या. कारण महाराजांनी त्यांचा उदरनिर्वाह भिक्षा मागून केलेला आहे आणि आजही महाराज भिक्षा मागतात. म्हणून 12 ते 12:30 या वेळेत आपण कुठलीही देवाची कार्य करत नसतो. कुणीही तुमच्या दारामध्ये येऊ द्या, त्यांना तुम्ही जे देता येईल ते द्या. त्याचबरोबर तुम्हाला ही गोष्ट तर पाळायची आहे. अजून एक, तुमच्या दारामध्ये गाई जर आली सकाळी संध्याकाळी कधीही, तर त्या गाईला तुम्हाला घास खाऊ घालायचा आहे. आता बऱ्याचशा जणी काय करतात, शिळी भाकरी चपाती असते ती आपण दुसऱ्या दिवशी इकडे तिकडे जाऊ नये वाया म्हणून गाईला चारतो, तर तशी तुम्ही खाऊ घालू शकता. पण तुमच्या घरामध्ये सकाळी जी चपाती किंवा भाकरी जे बनेल ती पहिली जी चपाती आहे ती तुम्हाला त्यातून अर्धी का होईना गाईला त्यावरती थोडीशी साखर घाला, हळदी कुंकू लावून गाईला घास खाऊ घाला. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे दररोज गाई येत नाही, तर तुम्ही गाईच्या नावचं काढून ठेवा. ज्या ठिकाणी गाई आहे त्या ठिकाणी या 7 दिवसात 2-3 वेळेस तरी तुम्ही गाईला खाऊ घाला. आणि ज्यांना रोज शक्य आहे त्यांनी रोज खाऊ घाला. अजून एक, तुम्हाला हरभऱ्याची जी डाळ असते ती रात्री अगदी 2 चमचे भिजत घालायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेली डाळ आणि थोडासा गुळाचा खडा हे सुद्धा तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे. आणि डाळ अगदी थोडीशीच घ्या, भिजवून खाऊ घाला, म्हणजे गाईला सुद्धा कुठला त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. हा उपाय तुम्ही एक दिवशी जरी केला तरी चालेल. ज्यांना रोज शक्य आहे त्यांनी रोज करा, नाहीतर कमीत कमी फक्त गाईला चपाती भाकरीचा घास खाऊ घाला. त्याचबरोबर दररोज तुम्हाला तुमच्या दारामध्ये जर कुत्रे येत असतील, त्यांना दत्त संप्रदायामध्ये श्वान म्हणतात, तर हे श्वान जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. या 7 दिवसामध्ये तुम्हाला या श्वानांनासुद्धा चपाती भाकरीचा घास द्यायचा आहे. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे, दत्त महाराजांचा फोटोसुद्धा आपण नेहमी पाहतो. तुमच्या घरात असेल तर महाराजांच्या पाठीमागे गाई आहे आणि समोर 4 कुत्रे म्हणजे 4 श्वान आहेत. तर हे कशाचे प्रतीक आहेत? गुरुदत्त महाराजांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद आहेत. तर तुम्हाला अवश्य इथे सांगितलेले उपाय करायचे आहेत. जर तुमच्या आसपास औदुंबर वृक्ष असेल तर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. यालाच काही भागात उंबराचे झाड म्हणतात. तर तुम्हाला दररोज या औदुंबराला 10 मिनिटे का होईना किंवा मग 11-21 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत. फक्त तुम्ही 12 ते 12:30 या वेळी प्रदक्षिणा घालू नका. आता तुमच्या आसपास श्री गुरुदत्त महाराजांचे मंदिर असेल किंवा मग तुमच्याकडे स्वामींचं केंद्र किंवा मठ आहे, अशा ठिकाणी तुम्हाला दररोज एक वेळी तरी आरतीला जाण्याचा प्रयत्न करा. शक्य नसेल तर एक दिवशी तरी दत्त जयंतीच्या आधी तुम्हाला जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही दत्त जयंतीला अवश्य जाण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर घरच्या घरी दत्त जयंती कशी साजरी करावी, याची पूजा मांडणी कशी असते, दत्त महाराजांना कोणता नैवेद्य असतो, दत्त जयंती मुहूर्त
किंवा इतर सेवा कोणत्या त्या दिवशी केल्या जातात याची सुद्धा माहिती यापुढील स्वामी संदेशामध्ये मिळेल. त्याचबरोबर 7 दिवस कोणत्या सेवा कराव्या ज्या केंद्रात केल्या जातात त्या घरी तुम्हाला करता येतील. त्याबरोबर ज्या सेवा आजवर तुम्ही कुठे ऐकल्या नसतील अशा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी यापुढील येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही वेळ मिळेल तसे पाहत जा, त्यानुसार सेवा करा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा. कारण प्रत्येक इथे रंजलेला गांजलेला आहे. आपलं कर्म म्हणून आपल्याला भोग भोगावे लागतात. पण भोग भोगत बसण्यापेक्षा देवाची सेवा करा आणि या प्रारब्धामधून मुक्त व्हा. देव आपल्याला सेवा करून खरंच आपले दार मोकळे करतात, सुख समाधान आनंद देतात. आणि मी माऊलींचरणी एवढीच प्रार्थना करू शकते की जे जे भक्त व्हिडिओ पाहतात, सेवा करतात, त्या भक्तांच्या पदरामध्ये लवकरात लवकर सुख द्या, त्यांच्या इच्छा पूर्ण करा. तर भक्त हो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर भक्तांनासुद्धा शेअर करा. त्यांनासुद्धा या माहितीचा 100% उपयोग होईल आणि तुम्हालासुद्धा 100% उपयोग होईल. तो तुम्हाला उपयोग करायचा आहे. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी प्रेस करा, म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.